नमस्कार शेतकरी मित्रांनो, पवन एग्रोटेक यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी कुसुम सोलार योजनेअंतर्गत आपले अर्ज भरलेले होते, परंतु कितीक महिने व कितीक दिवस उलटून गेल्यानंतर सुद्धा त्यांनी आपला जो लाभार्थी हिस्सा हा भरलेला नव्हता, अशा शेतकऱ्यांचे अर्ज महावितरणकडून रिजेक्ट करण्यात आलेले आहे। शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचे अर्ज कुसुम मधून मागेल त्याला सोलर पंप योजनेमध्ये वर्ग झालेले होते व कन्वर्ट झालेले होते। तर अशा शेतकऱ्यांना पाठीमागे आपल्या मोबाईलवर 7 दिवसामध्ये व काही दिवसामध्ये आपला जो लाभार्थी हिस्सा आहे हा लाभार्थी हिस्सा भरा म्हणून तशा प्रकारचे मेसेज प्राप्त झालेले होते। मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांनी आपला जो लाभार्थी हिस्सा आहे तो लाभार्थी हिस्सा यामध्ये भरलेला नव्हता। तर अशा बऱ्याच शेतकऱ्यांचे जे काही अर्ज आहे ते अर्ज आता महावितरणने रिजेक्ट केलेले आहे। तर शेतकरी मित्रांनो, अर्जाच्या सद्यस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला मागेल त्याला सोलर पंप योजनामध्ये यायचं आहे। त्या ठिकाणी 3 डॉट म्हणजे 3 रेषावर क्लिक करून आपण या ठिकाणून स्टेटस चेक करू शकतो। बेनिफिशियरी सर्व्हिस या ऑप्शनला क्लिक करून ॲप्लिकेशन करंट स्टेटस वर क्लिक करून आपला इथं लाभार्थी क्रमांक टाकून इथं स्टेटस चेक करू शकता। शेतकरी मित्रांनो बघा, शेतकरी मित्रांनो या ठिकाणी अर्जाची स्थिती बघितली तर मागेल त्याला सोलर कृषी पंप योजनामध्ये पैसे न भरल्यामुळे मेढा अर्ज नाकारला आहे। बघा, या ठिकाणी आपण पहिला मेढामध्ये अर्ज केलेला होता व तो मागेल त्याला सोलर पंपमध्ये वर्ग करण्यात आलेला होता व बरेच दिवस जवळपास ह्या अर्जाला 1 वर्ष उलटून गेलं तरी आपण पेमेंट केलेलं नव्हतं व तो अर्ज आता रिजेक्ट झालेला आहे। बघा, अर्ज नाकारण्याचे कारण अर्ज सादर केल्यानंतर दीर्घ कालावधी पैसे न भरणे। तर शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचे असं झालेले आहे, त्यांनी बरेच दिवस उलटून गेले तरी लाभार्थी हिस्सा नाही भरल्यामुळे त्यांचा अर्ज रिजेक्ट झालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता पुढे करायचे काय? तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता पुढे मागेल त्याला सोलर पंप योजनेमध्ये नवीन अर्ज करायचा आहे। मागेल त्याला सोलर पंप पोर्टलवर नवीन अर्ज करायचा आहे व तुम्हाला अर्ज केल्यानंतर लगेच लाभार्थी हिस्सा भरण्याचे ऑप्शन येईल व तिथून लाभार्थी हिस्सा भरून द्यायचा आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही अर्ज केल्यानंतर लाभार्थी हिस्सा भरल्यानंतरच तुमचा अर्ज मंजूर होण्यासाठी पात्र होणार आहे। तुम्ही लाभार्थी हिस्सा भरल्यानंतर तुमचा अर्जाची स्टेटस चेक केल्या जाईल व तुम्ही पात्र असल्यास तुम्हाला मंजुरी दिल्या जाईल। शेतकरी मित्रांनो, आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू नवीन अर्ज कसा करायचा। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।